आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी हिंगणघाटमधून। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वेळा सावली वाघ शिवारात मुरुमाच्या मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप समोर आलाय। केवळ 5,500 ब्रास उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात तब्बल 20 ते 25,000 ब्रास मुरुम काढण्यात आल्याचा आरोप होत आहे। यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याची चर्चा असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। हिंगणघाट तालुक्यातील वेळा आणि सावली वाघ शिवारात सुरू असलेल्या मुरुम उत्खननावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले। महसूल विभागाने ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला सुमारे 5,500 ब्रास मुरुम उत्खननाची परवानगी दिल्याची माहिती आहे। मात्र प्रत्यक्षात संपूर्ण शेतच पोखरून तब्बल 20 ते 25,000 ब्रास मुरुम काढल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। वेळा माणगाव रस्त्याच्या कामासाठी हा मुरुम वापरण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। उत्खननामुळे शेतात मोठमोठे खड्डे पडले असून आता ते माती टाकून बुजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आहे। ही माती कुठून आली, त्यासाठी रॉयल्टी भरली का, असेही प्रश्न उपस्थित होत आहे। याचबरोबर शासकीय नियमानुसार विहीर आणि मुख्य रस्त्यापासून संरक्षित अंतर ठेवणं बंधनकारक असतानाही रस्त्यालगत आणि विहिरीजवळच उत्खनन झाल्याचा आरोप आहे। त्यामुळे नियमांचं उल्लंघन झाल्याची चर्चा रंगली आहे। स्थानिकांच्या मते खोल खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचल्यास जनावरे आणि नागरिकांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो। तसेच शेतीचेही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे।